गुंतलेले मनवेडे तुझ्या सवे पर्व दुसरे भाग 40. संध्या नाक दुखलं माझं, सोड आधी. वेद म्हणाला तसं संध्याने त्याचं नाक सोडलं आणि त्याला घट्ट मिठी मारली. मी तुम्हाला खूप खूप मिस केला, संध्या त्याला लाडात येत म्हणाली. हो का? पण कोणीतरी आईला मिठी मारून खूप रडत होतं, ते का मग? वेद तिला म्हणाला. असं थोडीच आहे की आईला मिठी मारून रडलं म्हणजे मी तुम्हाला मिस नाही करणार. तिकडे असताना तुमची खूप आठवण यायची मला. आता इथे आली तर आईची आठवण येणार. दोघही माझ्यासाठी तुम्ही महत्वाचे आहात, संध्या म्हणाली. संध्या, आय लव्ह यू. वेदने तिचा चेहरा हातात घेतला आणि म्हणाला, आय लव्ह यू टू. संध्याही म्हणाली त्याला आणि सरळ वेदच्या कुशीत शिरली. वेदनेही तिला घट्ट मिठीत घेतलं. सुंदर आयुष्याची सुरुवात झाली होती आता. वेदांगही खुश होते. ते गावी जाऊन थोडे दिवस राहून आले. वेदित त्याच्या संसारात खुश होता. सगळं कसं छान चाललं होतं. पण सगळं छान असल्यावर थोडी भीती वाटायला लागते. छोकली मोठी होत होती. बाळ लिल्याने घर भरून जात होतं. मोहित मात्र आपल्यात वाटेकरी आली म्हणून छकुलीशी जास्त पटवून घेत नव्हता. मोठा झाल्याने आता शाळेत नर्सरीला जायला लागला होता. एवढासा म्हणता म्हणता मोठा होऊन शाळेतही जायला लागला होता. अशाच एका संध्याकाळी वेदांग बसले होते की अचानक त्यांच्या छातीत दुखायला लागलं आणि घाम यायला लागला. श्वास घ्यायला त्रास जाणवू लागला. हे काय? ते खुर्चीतून खाली कोसळले. साधना किचन मध्ये तर संध्या छकुलीकडे होती. मोहित आजोबांच्या बाजूलाच खेळत बसला होता. तो ओरडतच साधनाकडे धावला. आई, आजोबा पडले, तू लवकर चल. तो तिला ओढत बाहेर घेऊन आला. बघितलं तर वेदांग पडले होते. ते पटकन पुढे झाले. बाबा, बाबा, तिने आवाज दिला आणि संध्याकडे धावली. संध्या छकुलीला झोपून बाहेरच येत होती की साधनाला धडकली. साधनाला घाबरलेलं बघून संध्याने तिला पकडलं. वहिनी, काय झालंय? तिने साधनाला घाबरत विचारलं. संध्या, बाबा खाली पडले आहेत आणि तोंडही वाकडं झालंय. तू चल ना पटकन. छकुली झोपली ना? साधनाने संध्याचा हात पकडत तिला ओढतच हॉलमध्ये आणलं. वेदांग खाली पडलेलं बघून तीही घाबरली. वेदांग तसे एकट्याला उचलणारे नव्हते, त्यामुळे साधना संध्याला बोलवायला धावली होती. साधना आणि संध्याने मिळून त्यांना खाली चटई टाकून त्यावर झोपवलं. संध्याने वेदला तर साधनाने वेदितला फोन केला. त्यांना सर्व सांगितलं. तसे दोघेही लगेच कामावरून घरी यायला निघाले. तोपर्यंत शेजारी आवाज देऊन संध्या आणि साधनाने मुलांकडे लक्ष ठेवायला सांगितलं. तिथल्याच एका मुलाला सोबत घेऊन रिक्षा करून वेदांगना हॉस्पिटलला घेऊन गेले. लगेच ऍडमिट करत वेद आणि वेदितला तिकडेच बोलावलं. वेळेत ऍडमिट केल्यामुळे वेदांगवर लगेच उपचार झाले होते. वेदित आणि वेदही हॉस्पिटलला पोहोचले. डॉक्टरला जाऊन भेटल्यावर दोघांना कळलं की आपल्या बाबांना हार्ट अटॅक आला होता. जी लक्षणे सांगितली होती संध्या आणि साधनाने, त्यावरून आधीच त्यांच्या लक्षात आलं होतं. आता ते लवकर चांगले व्हावेत हीच देवाकडे प्रार्थना करत होते दोघेही. वेद तर डोक्याला हात लावून बाहेरच्या बाकड्यावर गप्प बसून होता. आई सोडून गेली त्यातून तो कसं तरी बाहेर येतच होता की आता बाबांना अटॅक आला होता. त्याला काहीच सुचत नव्हतं. एवढ्या लवकर त्यांना अटॅक कसं काय आला? पण काहीच कळायला मार्ग नव्हता. त्यांच्या खाण्यापिण्याकडे तर सर्वच लक्ष देत होते. त्यांना काही होऊ नये, ते लवकर बरे होऊन आपल्यात यावेत एवढंच मनोमन वाटत होतं त्यांना.
संध्या आणि साधनाला दोघांनी घरी पाठवलं, कारण घरी मुलं होती. शेजाऱ्यांकडे ठेवली होती त्यांना. छकुली झोपली होती, पण मोहित रडला असेल की नाही माहित नव्हतं. त्याला आपल्या आजोबांना काहीतरी झालं एवढं तर कळलं होतं, पण शांत बसला असेल का तो? ते दोघी लवकरच घरी पोहोचल्या. बघितलं तर मोहित शांत बसला होता आपल्या बहिणीकडे आणि ती झोपली होती शांत पाहण्यात. तर शेजारच्या एक वहिनी दोघांच्या सोबत बसल्या होत्या. दोघींना बघून मोहित साधनाकडे धावला. आई, आजोबा कुठे आहेत? डॉक्टर काकांनी बरं केलं का त्यांना? मोहितने साधनाला मिठी मारत आपल्या भाषेत विचारले. हो बाळा, आजोबा बरे होऊन लवकरच घरी येतील हा, साधनाने मोहितला समजावलं. शेजारच्या वहिनींनी संध्याकडे चौकशी केली. सर्वांची गडबड ऐकून छकुलीही जागी झाली होती. तसं संध्याने तिला आपल्याकडे घेतलं, तिला खाऊ घातलं, ती खेळू लागली. संध्याने वेदला फोन केला. सगळ्यांचं लक्ष वेदांग कसे असतील याकडेच होतं. वेद, बाबा आलेत का शुद्धी? संध्याने विचारलं. हो, आत्ताच नर्सने सांगितलं आणि डॉक्टरांनी बोलावलंय, बघतो काय म्हणतात ते. मी नंतर फोन करतो तुम्हाला. वेदने घाईत फोन ठेवला. साधनाने संध्याला विचारलं. संध्याने तिला सर्व सांगितलं. वेदित आणि वेद डॉक्टरकडे गेले. डॉक्टर काय सांगतात ते बघायचं होतं दोघांनाही. दोघांना आतून खूप भीती वाटत होती. ते डॉक्टरांच्या केबिन मध्ये पोहोचले. या बसा. चांगला आहे रिझल्ट, ते बोलत आहेत. उच्चार स्पष्ट येत नसले तरी बोललेलं थोडंफार आपल्याला कळतं आहे. वेळेत ऍडमिट केल्यामुळे त्यांना जास्त त्रास नाही झाला. त्यांची प्रोग्रेस बघता 1-2 दिवसात तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता. मी काही गोळ्या औषध चालू केले आहेत, त्याने त्यांना आराम मिळेल, डॉक्टर बोलले आणि त्यांनी एक चिठ्ठी लिहून दिली. वेदितने खाली जाऊन औषधं आणली. वेदने स्वतः थांबून वेदितला घरी पाठवलं होतं आणि रात्री जेवण घेऊन यायला सांगितलं होतं. आजची रात्र वेद थांबणार होता. वेद घरी गेला होता. दुसऱ्या रात्रीत वेदित थांबला आणि तिसऱ्या दिवशी वेदांगला सोडलं. डॉक्टरांनी पुन्हा बोलावून घेतलं. दोघंही पोचताच डॉक्टरांनी बोलायला सुरुवात केली. मी एक गोळी लिहून देतोय, ती त्यांना कायमसाठी चालू ठेवावी लागेल. काळजी तर तुम्हाला घ्यावी लागणारच. आहार चांगला ठेवावा लागेल त्यांचा, व व्यायाम आणि चालणं हे खूप महत्वाचं आहे. दर 15 दिवसांनी चेकअपला या. नंतर हळूहळू हा वेळ वाढवून 1 महिन्याने चेकअपला यावं लागेल. तसंच काही वाटलं तर त्यांना लगेच घेऊन या. मी इतर गोळ्या औषधही लिहून दिलेली आहेत, ती वेळेत द्या त्यांना. डॉक्टरने औषध लिहून देत सांगितलं. हॉस्पिटलमधून सोडल्यावर वेदांग आता हळूहळू चालत होते. वेदने त्यांचा हात घट्ट पकडला होता. एवढ्यात तुम्हाला कुठेच जाऊ देणार नाही आम्ही, हेच सांगायचं होतं त्याला. वेदितने इतर प्रोसिजर करून कॅब बुक केली आणि तिघही घरी पोहोचले. वेदांग एकदम थकून गेले होते. घरी पाऊल ठेवताच संध्या त्यांना येऊन बिलगली. बाबा, किती घाबरवलं आम्हाला तुम्ही, संध्या रडवेल्या आवाजात म्हणाली. संध्या, अगं आता मी बरा आहे, आलो आहे परत. असं लहान मुलासारखं रडतं का कोणी? वेदांगने आपल्या कापऱ्या आवाजात तिच्या डोक्यावर हात फुकतत म्हणाले. बाबा, पण आम्हाला खूप भीती वाटली ना, आम्हाला सोडून जाऊ नाही शकत तुम्ही, संध्या त्यांना सोप्यावर बसवत म्हणाली. आता मी घरी आहे ना, तुम्हाला छान छान सूप बनवून देते आणि तुम्ही रोज माझ्यासोबत योगा करायचा.
मग तुम्ही परत फिट व्हा. आता तुम्ही आराम करा, मी खायला आणते तुम्हाला. संध्या त्यांच्या मांडीवर थोपटत म्हणाली. संध्या आणि त्यांचं नातं वेगळंच होतं. एका मुली आणि बापाचं नातं असावं इतकं घट्ट. ती आपल्या बाबांसारखं वेदांगलाही ओरडायची, रागवायची आणि काळजीही तेवढीच घ्यायची त्यांची. वेदांग थकले होते. छकुलीला आणि मोहितला आता त्यांच्याकडे सांभाळायला देत नव्हते कोणी. दोघे आजोबांसोबत मस्ती करायचे, पण उचलून वगैरे घेत नव्हते आजोबा. पहिल्यासारखं त्यांना दोघांना सांभाळायला जमायचं नाही. संध्या त्यांना जबरदस्ती व्यायाम करायला लावायची. खाण्यापिण्याकडे जास्त लक्ष द्यायची. त्यांची प्रत्येक गोष्ट चेक करत असे. खूप काळजी घ्यायची. तेही मग ती जसं सांगेल तसंच करायचे. एकदा वेदांग स्वतःच म्हणाले की मी थोडे दिवस गावी जाऊन राहतो, मला बरं वाटेल. तसं वेदने त्यांच्या हेल्थचा विचार करत त्यांना गावी नेऊन सोडायचं ठरवलं. पुन्हा चेकअप करून त्याने गावी नेऊन सोडलं. गावी जाताच वेदांग आई बाबांना भेटला. त्यांना काहीच सांगितलं नव्हतं. समोरासमोर सांगितलं म्हणजे बरं, कारण त्यांचंही आता वय झालं होतं. पण वेदांगपेक्षा हेल्थने ते जास्त फिट होते. आपल्या मुलाला अटॅक येऊन गेला हे ऐकून त्यांनाही वाईट वाटलं. आपली सून आपल्याला सोडून गेली आणि डोळ्या देखत आपल्या मुलाला काही होऊ नये एवढीच त्यांची इच्छा होती. वेदांगच्या आईने त्याचा चेहरा हातात पकडला. वेदांग बाळा, किती वळालास रे. वेदी सोडून गेली, पण माझं लेकरू अगदी बावरून गेले. चेहऱ्यावर हात फिरवत बोटं मोडली तिने. तसं वेदांगने कडकडून मिठी मारली. त्यांनाही मायेची गरज होती. गावच्या हवेवर खूप बरं वाटलं. आईचं प्रेम आज खूप वर्षांनी पुन्हा एकदा अनुभवून त्यांना छान वाटलं होतं. वेदी तर या जगात नव्हती तो अनुभव घ्यायला. त्यांना वेदीची कमी खूप प्रकर्षाने जाणवली, कारण या घरात ते दोघं खूप जवळ आले होते मनाने. त्यांचे रुसवे फुगवे सगळं आठवलं त्यांना. कधी डोळे भरले आणि गालावर ओघळले कळलंही नव्हतं त्यांना. असं म्हणतात की आयुष्यात आनंदाने घालवलेले क्षण नंतर आठवणीत येताच ते दुःख देतात, आणि आयुष्यात रडत घालवलेले क्षण आठवून हसायला येतं. वेदांचंही अगदी तसंच झालं होतं. त्यांची ती निष्कारण भांडणं आठवून इतक्या वर्षाने त्यांना हसू येत होतं. आपण दिलेला त्रास, आई तिला ओरडावी म्हणून केलेले प्रताप आठवले आणि पुन्हा हसू आणि डोळ्यात पाणी साठलं. वेदांग याआधी गावी आले होते, पण वेळ कसा गेला कळलं नव्हतं. सोबत संध्या, वेद होते, मोहित होता, मस्ती करत होता, त्यामुळे वेळ कसा गेला कळला नव्हता. पण आज मात्र आजारी पडून आल्यावर आणि आईने मारलेल्या कडकडून मिठीने पुन्हा सर्व आठवणी जाग्या झाल्या होत्या. अगदी काळ घडून गेल्यासारख्या वाटत होते. वेदांग खोलीत गेले तर तिथे इतर वस्तू होत्या आता, पण आठवणी मात्र अजूनही ताज्या होऊन डोळ्यासमोरून तळून जात होत्या. अतिशय भावुक होत ते तिथल्याच जमिनीवर बसले, तिथला आपलेपण अनुभवायला. पाहूयात पुढे काय होतंय. आता कथा अंतिम टप्प्यात आहे. लवकरच ही कथा संपणार आहे. तुम्ही कथेला छान कमेंट देता, भरभरून प्रेम देता, त्याबद्दल धन्यवाद. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे.